लाकडापासून बनवलेला हा ग्लास आहे, ज्याने शुगर कंट्रोल होते. त्याच्यामध्ये रात्रभर पाणी ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं. 3 महिन्यामध्ये शुगर कंट्रोल होऊन जाते. हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. हा आहे आमचा रिओ. तर आता याला बाहेर काढायचे थोड्या वेळामध्येच. तर आज आहे संडे. गॅलरीतून बाहेर बघितल्यावर व्ह्यू खूपच छान दिसतोय, पण ऊन आज जरा जास्तच लागतंय. उन्हाचा चटका खूप जास्त आहे आज, पण गॅलरीमध्ये हवा वगैरे पण छान वाटते. आज थंड. काही खास प्लॅन नाही, पण आज आम्ही बाहेर जाणार आहोत आणि कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, झाडाला किती छान फुलं आलेली आहेत. मोगरा तर नाहीये हा, पण एक व्हरायटी त्याची मोगऱ्यासारखीच आहे, थोडी वेगळी आहे. खूप मस्त उमललेत आणि आज हवा पण खूप छान सुटली. आता माझं आवरलंय, फ्रेश झाली आहे आणि रिओला नुकतंच आता बाहेर ठेवलंय, तर त्याला आता आतमध्ये घेऊयात. तोही त्याचीच वाट बघतोय की कधी मला आतमध्ये घेतील. लहानपणापासूनच टेम आहे, त्यामुळे हा उडून वगैरे जात नाही आणि याला घरात मध्ये फिरण्याची सवय आहे, त्यामुळे तो सतत पिंजऱ्यामध्ये सुद्धा नसतो. बसा. त्याला खाली सोडलं की हा लगेच मागे मागेच येतो. आता देवपूजेच्या वेळेस बघा हा कसा येईल माझ्या सोबतच. ही अशी लुडबुड ह्याची रोजच चालू असते. इकडे फुल. रिओ, खायला नाही भेटलं तुला? फुलं खातोस? चोर असं पळून घेऊन जातो हा फुलं. रिओ जा घेऊन तुलाच. आता काय फुल खायचंय तुला? बघा कसं काम चालू आहे फुल खायचं ह्याचं. खायला नाही मिळालं आहे की नाही? देवाची फुलं पळून येतात. देवाची फुलं पळून घेऊन जातो ना. बघा स्टाईल बघा, हातामध्ये घ्यायचे कशी फुल. चल खायला पाहिजे ना. ये चल, बस बस बस. चला घंटी वाजवा आपण. बसा इकडे. हे बघ, हे बघ, वाजवायची ना. वाजव. हा अजिबात थोडा वेळ पण शांत बसू शकत नाहीये. याला ते केसांमध्ये मी जो क्लिप लावलेला आहे तो त्याला हवा असतो. याला मी खरंच डोक्यावर बसवून ठेवलेला आहे. म्हणून माझ्या डोक्यावर बसतो सारखं जाऊन. उत्तर म्हटलं तरी लवकर उतरत नाही आणि सगळे केस माझे त्याच्या पायामध्ये अडकतात. हे बघा आमचं हे आगाऊ कार्ट. तूच बघ बघ, तूच आहे ना. याचं हे असंच चालू असतं दिवसभर. आम्ही जिकडे जाईल तिकडे मागे मागे नुसता येणार. हा एक नंबरचा कार्टून आहे. आवरल्याने आम्ही निघालोय कास्य थाळी मसाज घ्यायला. तर आज आम्ही निघालो आहोत कास्य थाळी फूट मसाज घेण्यासाठी. तर हा एक्सपिरियन्स हा किती रिलॅक्सिंग आहे आणि काय फरक पडतो हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. तर चला आपण बघूयात ह्या व्हिडिओमध्ये. तर हे आहे वेलनेस कास्य थाळी केंद्र, मारुंजीमध्ये आहे. याचा ॲड्रेस मी देईलच. तर इथे हे जे काही फायदे वगैरे दिलेले आहेत या थेरपीचे आणि पर सेशन किती रुपीज वगैरे आहेत
तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच तर आहे. इथे डिफरंट टाइम्स मसाजर आहेत. कॉम्बो पॅक आहे, नी मसाजर आहे, ॲक्युप्रेशर आहे, फुल बॉडी व्हायब्रेशन मसाजर आहे. ही फुल बॉडी चेअर मसाजर आहे. याच्यामध्ये आपली फुल बॉडीचा मसाज केला जातो. नी पेन, हँड वगैरे, नेक, बॅक पूर्ण. आणि हा कॉम्बो पॅक आहे. याच्यामध्ये हँड आणि फूट मसाजर आहे. तर कांस्य थाळी फूट मसाजचे चार्जेस 60 रुपीज पर 10 मिनिट्स आहेत आणि चेअरचे आहेत 180 रुपीज पर 10 मिनिट्स. ची आपण फुल इन्फॉर्मेशन येथील सरांकडून घेऊयातच. स्टार्ट पण कांस्य थाळी मसाज घेताना ऑइल कोणतं चूज करायचं हे ते आपलं कफ किंवा पित्त काय आहे त्याच्यावर डिपेंड राहतं. तर मी इथे तूप घेतलं होतं कारण की मला पित्ताचा त्रास आहे त्यामुळे. आणि या थेरपीमुळे आपल्या बॉडीमधील टॉक्सिन्स कमी होण्यास हेल्प होते. त्यातील ब्लड सर्क्युलेशन सुधारतो याने. तर हे जे ब्लॅक दिसत आहेत ते टॉक्सिन्स असतात. तर हा मसाज घेऊन झाल्यानंतर एक टिश्यू पेपर येतात पाय क्लीन करण्यासाठी. आणि हे सेशन आम्ही 10 मिनिट घेतलं होतं. या एका सेशनचे 10 मिनिटाचे 60 रुपीज असतात आणि तुपाचे एक्स्ट्रा असतात. तर ह्या सेशनमुळे मला तरी खूप रिलॅक्स वाटतंय बॉडीमध्ये. आणि आपण जे दिवसभर उभं राहिल्यावर किंवा चालल्यानंतर जो पायाला त्रास होतो तो पण खूप कमी होतो आणि झोप पण चांगली येते याने. आणि बॉडीमधील ब्लड सर्क्युलेशन जे असतं ते सुधारतं आणि हीट वगैरे पण कमी होते, टॉक्सिन्स कमी होतात. तर इथे काही फायदे दिलेले आहेत याचे. सविस्तर माहिती आपण या दादांकडून जाणून घेऊयात. ही कांस्य थाळी आहे आणि याचे फायदे असे आहेत की वात, कफ आणि जे पित्त आहे हे नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि याची थेरपी पण राहते 1 महिन्यासाठी. जसे की आता आपण कफ जर बघितलं तर कफासाठी आपण नारळाचे तेल किंवा गाईचे तूप आपण यूज करतो किंवा सरासरी आपल्याकडे तिळाचं तेल अवेलेबल असते. तर आपण कफ जो आहे त्यासाठी गाईचं तूप किंवा पित्तासाठी सूर्यफुलाचं तेल सुद्धा आपण यूज करतो. आपल्याकडे ॲक्युप्रेशर अवेलेबल आहे जे की पायावर सुजन असेल किंवा मांसपेशीवर काही गाठी बनलेल्या असतील तर त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी आपण हे मसाज करू शकतो. आपल्याकडे फूट अँड काफची मशीन आहे जी की पायाच्या पोटऱ्या आणि तळवे याला आराम मिळतो. त्यानंतर फुल कॉम्बो सेट पण बघितला आहे तुम्ही. त्यानंतर आपल्याकडे फुल बॉडी मसाजर आहे जे की हाताची, पायाची, कापची आणि पूर्ण पाठीची मसाज होऊन जाते. त्यानंतर आपल्याकडे या सर्व गोष्टींसाठी पॅकेज सुद्धा मेंबरशिप सुद्धा अवेलेबल आहे जी की 6 महिन्यासाठी असते. आम्ही 1000 रुपयामध्ये 20% डिस्काउंट देतो 4 लोकांसाठी. त्यानंतर गोल्डन पॅकेज सुद्धा आहे, प्लॅटिनम पॅकेज सुद्धा आहे. आणि आपल्याकडे सेलिंगसाठी कांस्य थाळी सुद्धा आहे जी की 16,000 पासून स्टार्ट होते आणि ही 18,000ची सध्या अवेलेबल मशीन आहे आपल्याकडे. दोघांमध्ये फरक फक्त एकच आहे की जी 16,000ची आहे त्यामध्ये रोलर येत नाही आणि जी ही 18,000ची आहे आणि याला रोलर वगैरे सोबतच असते. आणि एक 27,000ची आहे जी की आपण बघू शकतो. ही 27,000ची आहे, याला वूड वगैरे सगळं आहे. हा ते आयरन मध्ये आहे. हे हँड मसाजर आहे जे की आपण ॲक्युप्रेशरने आपण त्याला जे दुखणं असतं ते थांबवू शकतो. त्यानंतर ही नी मसाजर आहे जे घुटण्यामध्ये त्रास वगैरे होत असेल किंवा घुटणं दुखत असेल तर आपण त्यासाठी वापर करू शकतो. आमच्याकडे हे सेलिंग साठी सुद्धा असतंय, अवेलेबल आहे. आणि हे शोल्डर मसाजर आहे जे की मानेवर काही दुखणं वगैरे असेल तर त्यासाठी आपण यूज करू शकतो. सेलिंग मध्ये याची प्राइस आहे 5,000 रुपये आणि दोन्ही सेमच आहेत 5,000. सेलिंग साठी आपल्याकडे वूड रोलर सुद्धा आहेत, मसाजर रोलर, हो, ॲक्युप्रेशर मसाजर, ॲक्युप्रेशर बॉल सुद्धा आहेत अवेलेबल. आमच्या 2 शाखा आहेत जे की शिवनेरी भेट शॉप नंबर 9 अलर्ट कॉलेजच्या जवळ मारुंजी. दुसरा पत्ता आहे पुनावळेमध्ये ढवळे पाटील चौक, रुद्र हॉस्पिटलच्या मागे शॉप नंबर 21-22 पुनावळे. विजय सर नावाचं हे जे लाकूड येतं त्या लाकडापासून बनवलेला हा ग्लास आहे ज्याने शुगर कंट्रोल होते. त्याच्यामध्ये रात्रभर पाणी ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं. 3 महिन्यामध्ये शुगर कंट्रोल होऊन जातं आणि याची प्राइस आहे 400 रुपये. तर हा खूपच रिफ्रेशिंग एक्सपिरियन्स होता. आत्ताच फुल बॉडी मसाजर चेअर ट्राय केली
आणि सिरियसली बॉडी खूपच रिलॅक्स वाटते. खूपच कमाल एक्सपिरियन्स होता हा, एकदम रिफ्रेश. हे सेशन झाल्यानंतर आम्ही गेलो पेट शॉपमध्ये, कारण आम्हाला फिश फूड घ्यायचं होतं. तर वाव, इथे ससे पण आलेले आहेत छोटेसे. तर बघा किती छान छोटी छोटी पिल्लं आहेत त्यांची. हे लव बर्ड्स पण आहेत इथे. हे बघा दोघे कसे झुलत बसलेत मस्तपैकी. आणि हा कोकाटेल काय त्यांना त्रास देतोय काय माहिती छोट्या पक्ष्यांना. आमचं फिश फूड घेऊन झालेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही फिश टँक किती मस्त सजवला आहे हा. बहुत छोटा है वो. अभी 5 साल का है। क्यों नहीं हो रही तो फिर क्या होता है? ज़्यादा खाने का डिफरंट टाईपचे इथे फिश आहेत अवेलेबल. कितना मतलब आम्ही नेहमी इथेच येतो फिश घेण्यासाठी आणि फिश फूड वगैरेसाठी. प्लांट्स पण नवीन आलेले आहेत इथे. हे बघ हातात ते इतकं लहान पिल्लं होतं की ते हातात घेतल्यानंतरच थोड्या वेळामध्ये झोपून गेलं. खूपच क्यूट होता हा छोटा ससा. त्याच्यासोबतचे पण आहेत खूप सारे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, फुल व्हाईट. हा ग्रे बघा ना किती सुंदर आहे. ब्लॅक पण. त्यांनी तिथे मोकळे सोडले होते त्यांना फिरण्यासाठी. खूपच लहान होते त्यामुळे ते मोकळेच होते. खूप क्यूट होते. त्याच्यामधला व्हाईट तर खूप मस्त होता. दोघे तिघे इथे लपून बसलेले होते समोरच. चल लपून बसलेत चोर इथे दोन. कसलं क्यूट आहेत दोन्ही पण. व्हाईटवाला मला खूप आवडलाय हा. हात बघ. हे लिटिल बनी. हे जे आहेत ते हॅमस्टर आहेत. जाम सॉफ्ट होते हे पण. सगळ्यांना झोपा सुटल्या होत्या. दुपारची झोप घेत होते. हैमस्टर की साइज कितनी त्यांची होती पिल्लं पण खूप क्यूट आहेत. इथे समोरच ठेवलेत त्यांनी. नहीं खूप लहान आहेत ती. ही आहेत त्यांची पिल्लं बांधे छोटे छोटे. हाथ असा होता हा आजचा आमचा दिवस. आणि निघालो आता घरी आम्ही. मोबाईल मध्ये काढायचं ना. ऊन खूपच जास्त आहे त्यामुळे काहीतरी थंड म्हणून आम्ही एक उसाचा ज्यूस घेतला इथे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.